नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना मराठी माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सर्व महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ध्यानात ठेवा, बरेचसे यूट्यूब चॅनल्स तुम्हाला नमोच्या 8व्या हप्त्याची खोटी माहिती सांगत आहेत. जसे की नमोचा आणि पीएम किसानचा हप्ता एकत्र जमा होणार, आज 3 वाजता पैसे जमा, दुपारी पैसे जमा, आज पैसे जमा, उद्या पैसे जमा वगैरे वगैरे. खोटारडे कुठले, त्यांच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका, खरी माहिती फक्त आम्हीच देतो. चला पाहूया आजची महत्त्वाची अगदी खरी माहिती. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुम्ही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता चुकवू शकता. कारण सरकारकडून आलेल्या सूचक हालचाली आणि बँक लेव्हलवर सुरू झालेली प्रक्रिया एक मोठा इशारा देत आहे. मित्रांनो, सध्या हजारो शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, 8वा हप्ता येणार की नाही, आणि आला तर नेमका कधी? सरकारी पातळीवर अजून थेट घोषणा नाही, पण आतल्या घडामोडी काहीतरी मोठं घडणार असल्याचं स्पष्ट सांगत आहेत. आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आणि लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक हप्त्याआधी लाभार्थी यादी अपडेट, बँक सर्व्हर ऍक्टिव्ह, डीबीटी प्रक्रियेला वेग. हीच प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालेली दिसत आहे. काही जिल्ह्यांमधून डेटा अपडेट झाल्याची माहिती समोर येत आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यांवर होल्ड काढण्यात आलेला आहे. पण मित्रांनो, इथेच खरी सस्पेन्स आहे. यावेळेस सरकार आधी तारीख जाहीर करेलच असं नाही. मागील वेळेस जसं झालं तसंच, आधी अचानक पैसे जमा आणि नंतर अधिकृत घोषणा, अशी शक्यता जास्त आहे. म्हणजेच कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर अकाउंट क्रेडिटेड असा SMS येऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कोणत्या दिवशी जमा होणार? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळेस पैसे जिल्ह्यानुसार, बँकेनुसार, KYC स्थितीनुसार टप्प्याटप्प्याने जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून काही शेतकऱ्यांना आधी तर काहींना थोडा उशिरा 8वा हप्ता मिळू शकतो. म्हणूनच मित्रांनो, आजपासून तुमचं बँक खातं, डीबीटी स्टेटस, SMS अलर्ट याकडे विशेष लक्ष ठेवा. कारण अधिकृत घोषणा होण्याआधीच पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तुम्हाला 8वा हप्ता मिळाला असेल तर कमेंटमध्ये हप्ता आला असं नक्की लिहा. आणि अजून वाट पाहत असाल तर वाट पाहतोय असं कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणखी एक महत्त्वाची नवीन अपडेट. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.